बातमी सांगलीमधून। सांगली जिल्ह्याचा दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जत तालुक्यातल्या रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपिटीनं झोड पडलाय। जत शहरामध्ये इतर गावांना सुद्धा या वादळी वाऱ्याचा फटका बसला आणि सीमेवरील कलमडी, कोट्टलगी येथे प्रचंड गारपीट झाली असून गारपिटीमुळे फळबागांचं आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय। मागील 2 दिवसांपासून तालुक्यात उकाडा जाणवत होता आणि रविवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला। तालुक्यातील बहुतांश भागामध्ये वादळी वाऱ्याला सुरुवात झाली आणि एळवी, बनाळी भागात गारांचा पाऊस झालाय। वातावरणातील या बदलामुळे आंबा पिकांचं मोठं नुकसान झालंय। आपण पाहू शकतो काल सायंकाळी सांगलीला या ठिकाणी पावसानं झोडपून काढलेला आहे। एळवी, बनाळी या भागात गारांचा पाऊस झालेला आहे। तर खरं तर दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा जत तालुका याला रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपिटीनं झोड पडलाय। जत शहरामध्ये इतर गावांना सुद्धा या वादळी वाऱ्याचा फटका बसला आणि सीमेवरील कलमडी, कोट्टलगी येथे प्रचंड गारपीट झाली असून गारपिटीमुळे फळबागांचं आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय। मागील 2 दिवसांपासून तालुक्यात उकाडा जाणवत होता आणि रविवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला। तालुक्यातील बहुतांश भागामध्ये वादळी वाऱ्याला सुरुवात झाली असून एळवी, बनाळी भागात गारांचा पाऊस झालाय।